माणसाला मुळामध्ये दोनच जाती आहेत. एक जात म्हणजे पुरुष आणि दुसरी स्त्री. आणि आयुष्यभर ज्या व्यक्तींना ठणकावून सांगितलं, "गोपाळा, गोपाळा, देवकीनंदन गोपाळा" हा एक मंत्र किंवा एक ह्या ओळ्या गात-गात त्या माणसानं पूर्ण पंढरपूरचा जे तीर आहे, तट आहे, तो पूर्ण साफ केला. तो वसा त्या व्यक्तीनं घेतला होता. आणि ज्या व्यक्तीनं आपल्या हयातीमध्ये सांगितलं होतं, की तुम्ही पैसा खर्च हा देवळावरती करण्यापेक्षा तुम्ही खर्च हा एखाद्या शिक्षणावरती करा. मग अशाच एका महाराष्ट्रामधील थोर एक संत, संत गाडगेबाबा यांनी आपल्या हयातीमध्ये या गोष्टी केल्या. पण त्यांच्यानंतर ज्या व्यक्तीनं मंदिर बांधू नका बोलले होते, त्याच व्यक्तीचे मंदिर हे महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये उभे राहिले आणि त्याच मंदिरापुढे दानपेटी उभी राहिली. म्हणजे आयुष्यभर एका व्यक्तीनं संघर्ष केलाय त्या गोष्टी होऊ नये म्हणून. पण त्याच गोष्टी त्या व्यक्तीवरती त्याच्या पश्चात लादल्या जातात. हेच दुर्दैव आहे आणि हेच घडतंय ते म्हणजे बीडमधील सरपंच केस जे चालू आहे संतोष देशमुख यांच्या बाबतीमध्ये. ज्या व्यक्तीनं संतोष देशमुखानं कधी आपल्या हयातीमध्ये ओबीसी आणि मराठा त्यांनी कधी केलं नाही, त्यांनी कधी केलं सुद्धा नाही. अशाच व्यक्तीला आता त्यांच्याच हत्येवरती जे महाराष्ट्रामध्ये चाललंय ते खूप भीषण आहे, खूप भयावह आहे आणि हे दाखवून देते परत की जी रीत आहे पारंपरिक आतापर्यंत आलेली ती अशीच होती. बघा, आरोपी आणि राजकीय जे संबंध आहेत ते बीडमधील हत्या प्रकरणातील ते काय लपले नाही, ते पूर्ण उघडे आहेत. बीडमध्ये जे संशयित होते ते आरोपी सिद्ध झाले. त्यांनी आरोप केला. ते 6-7 लोकांना अटकही केली आणि त्यांचा पाठीमागं कुणीतरी एक आका आहे असं विधानसभेमध्ये दसांनी मांडले. त्याबरोबर त्यासोबत जे होते केदार असतील, जरांगे असतील, साळुंखे असतील, सुरवणे असतील, क्षीरसागर असतील, ह्या सर्वांनी ह्या गोष्टी लावून धरल्या आणि जे कनेक्शन आहे ते कनेक्शन समोर आणले आणि खंडणीमध्ये वाल्मिक कराड यांना सुद्धा अटक झाली. त्या अटक झाल्या त्यांनी सरेंडर केलं. ह्या गोष्टी आहेत. आपल्याला सांगतो या विषयामधून, या व्हिडिओमधून आपल्याला कुणाविषयी काही बोलायचं नाही. तुम्हाला एक ज्वलंत वास्तव काय आहे ह्याच्या माध्यमातून आपली फसगत कुठे होते, तुम्हाला याविषयी मी शेवटला 3 प्रश्न विचारणार आहे. बघा भावांनो आणि माझ्या बंधूंनो, काकांनो, मावांनो, बीडमधील तसेच महाराष्ट्रातील तमाम जनतेना, लोकांना एक आग्रहाची विनंती आहे. कमीत कमी यार एका हत्येनंतर त्या कुटुंबावर तुम्ही हसू करतायत का? जो व्यक्ती गेलाय तो व्यक्ती एक तरुण आहे आणि तरुण आणि जो हत्या झाली तो एक माणूस होता आणि ज्याने हत्या केली तोही एक माणूस आहे. तुम्ही ह्या गोष्टी कुण्या जातीमध्ये, कुण्या धर्मामध्ये, कुण्या कास्टमध्ये तुम्ही अजिबात याला कन्व्हर्ट करू नका आणि या गोष्टीला कुठलंही राजकीय वळण द्यायचा प्रयत्न अजिबात करू नका. आपलं ह्या राजकीय शब्दावरती यायचंच आहे. शेवटपर्यंत तुम्हाला कळून जाईल की मग राजकीय शब्द हा जाणीवपूर्वक या ठिकाणी का वापरतोय. बघा, ह्या गोष्टीनंतर ह्या लोकांना अटक झाली आणि वाल्मिक कराड हा सरेंडर झाला पुण्यामध्ये 22 दिवसानंतर. त्यानंतर सुद्धा मराठा समाजाच्या वतीनं संतोष देशमुख यांच्या स्मरणार्थ किंवा त्यांच्या हत्येला न्याय देण्यासाठी सर्व जातीकडनं या मोर्चामध्ये किंवा या मूक मोर्चामध्ये फक्त मराठा समाजच नाही, यामध्ये सर्व जे लोक मानवता मानतात, जे लोक माणुसकी मानतात ते सर्व या ठिकाणी सहभागी होते, सामील होते. त्यामध्ये काही शंका नाही, कारण आम्ही जवळून ते मूक मोर्चे अनुभवलेत आणि ज्यावेळेस पुण्यामधला मोर्चा यामध्ये आम्ही सुद्धा होतो, त्यामध्ये वंजारी, मराठा, ओबीसी, मुस्लिम, दलित हे सर्व त्या मोर्चाला आले होते. बघा नेमकं घोडं पेट खाते कुठं? अरे एवढी आपल्याला लाज लाज शब्द वापरतोय. लाज वाटायला पाहिजे. एका घरातील कुटुंब प्रमुख, एका गावातील चांगला कर्तबगार असा सरपंच, एका आईचा मुलगा, लेकराचा बाप, बायकोचा नवरा
आणि एका देशाचा, महाराष्ट्राचा एक चांगला भावी नेता महाराष्ट्रानं गमावलाय. आणि ती एक अमानुष प्रकरणातून, एक अमानुष कृत्यामधून. यावरती जर कोणी आपली बाजू त्याला वाचवण्यासाठी एक लावून धरत असेल, तर हा सगळ्यात मोठा हरामखोरपणा आहे. जे शब्द आहेत ना, हरामखोरपणा, ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी बोलायची इच्छा नसते होत, ते आपोआप आतून येत असतात. बघा, आता जे हे मोर्चे उभारले गेले त्यातनं एक आक्रोश होता, तो म्हणजे संतोष देशमुखांना हा न्याय मिळाला पाहिजे. जे कोणी यामध्ये असतील या सर्वांना शासन झालंच पाहिजे. मग यामध्ये संबंध हा वाल्मिक कराडांचा दिसून आला. त्यावेळेस वाल्मिक कराडांनाही ते सरेंडर झाले, त्यांना अटक करण्यात आली त्यानंतर. आणि हे प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे. आता या ठिकाणी फक्त टाळी ही एका हाताने वाजत नाही. फक्त जरांगे पाटील किंवा धस हे बोलले म्हणून हे सगळं झाले का, असं नाही. बघा, आता याच्या माध्यमातून काही डोंकावल्यांना, काही लोकांना आपलं राजकारण या ठिकाणी तापवून घ्यायचं आहे. यामध्ये सर्व तेच आहेत हे बोलत नाही मी. यामध्ये बोलता बोलता जरांगे पाटलांच्या विषयी आपला कुठला द्वेष नाही, काय नाही. आम्ही मराठाच आहे आणि जरांगे पाटलाचं आम्ही समर्थन हे करतो, त्यांची मागणी योग्य आहे. पण जे भाषा त्या ठिकाणी उच्चारली जाते, वापरली जाते, त्याला प्रत्यक्षाने आणि त्याला आमचा कठोर असा विरोध आहे त्या गोष्टीला. कारण आपली भाषा त्या मंचावरून अशी नको आहे, त्यामुळं कुणाच्या दुसऱ्याची भावना दुखावतील आणि जे आपली मुख्य मागणी आहे ही मागणी डायव्हर्ट होईल. सिंपल गोष्ट आहे. जरा एखाद्या नेता तो आरोपी असो किंवा नसो, पण त्या नेत्यांचे हे काहीतरी फॉलोइंग असते. नेता म्हणलं की त्या नेत्याला फॅन फॉलोइंग असते, कार्यकर्ते असतात. आणि यामध्ये आपला नेता चुकीचाही जरी असला तर त्या गोष्टी त्यावेळेस ते फॅनला लागतात आणि ते फॅनचा विरोध करण्यासाठी हे रस्त्यावरती उतरतात. पण याच गोष्टीचा फायदा घेऊन कोणीतरी, काही असे व्यक्ती आहेत स्वतःला नेतृत्व मानतात ओबीसीचं, ते हाके आहेत, ते हाके परत रस्त्यावरती आले. हाकेने तर चंगच मारलाय पूर्णपणे. कारण पूर्णपणे त्यांना आता मराठा वर्सेस ओबीसी हेच आणायचं. बघा, तुम्ही तो घटनाक्रम करून बघा. आपण कुठल्या संवर्गाविषयी काय बोलत नाही. अहो, इथं विषय जी मागणी आहे ती मागणी पूर्णपणे बाहेर होते. ज्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, ज्या गोष्टीमुळं एवढे लोक एकवटलेत, त्याच्या माध्यमातून संतोष देशमुखाविषयी, त्यांच्या हत्येविषयी किती बोललं जातंय. नाही, हाके असो किंवा कोणी असो, या विषयावरती कोणी बोलत नाही. त्या मोर्चामधून सुद्धा नेहमी हे धनंजय मुंडेवरून बोललं जातं, त्यांना टार्गेट करतात. पण यावेळेस फक्त माझा प्रांजळ एक प्रयत्न आहे, जर मुंडे हे गुन्हेगार असतील, आरोपी असतील, सिद्ध होईल, त्यांनाही शिक्षा होईल, असं अजित पवार सुद्धा बोललेत काल. मग एवढं काही असताना एका व्यक्तीला टार्गेट तुम्ही मुद्दाम करताय का? महाराष्ट्रामधील जी आस्था किंवा अस्मिता आहे किंवा एकोपा बिघडवण्यासाठी. कारण धनंजय मुंडेला काहीतरी बोललं, त्यांना पुढे केलं तर समाज मागून खवळून उठेल आणि बरंच मराठा ओबीसी हे वातावरण पेटेल. आणि बिलकुल हेच पाहिजे होतं हाकेंना. जो व्यक्ती ओबीसीचा नेता मांडतो, आता काही ओबीसी काही कमेंट करतील, त्यांनी पहिलं ऐकून घ्या. एका समाजाचा नेता आहे म्हणून मांडण्याला कोणी नेता होत नाही. किंवा मी नेता आहे, पण आतापर्यंत तुमचं ओबीसी करता कार्य काय, एक वेळेस सांगा बरं. तुम्ही जे कार्य केलं, पाठीमागे प्रतिमोर्चे काढले, ह्याचा नेमका फायदा झाला काय? त्यातून फायदा काहीच नाही. फेसना पाणी वाळूत मुतल्यावानी असं काम झालं. फक्त समाजाला फक्त चव्हाट्यावर आणायची कामं हे दोन्हीकडनं होत आहेत, एकीकडनं नाही. मग जर असंच होत राहील, जर अशाच गोष्टी समोर येत राहतील, असेच उत्तर प्रत्युत्तर होत असतील, तर त्या एक स्वर्गवासी किंवा आपले संतोष देशमुख भैया यांना न्याय मिळेल का? हा एक या ठिकाणी मोठा प्रश्न आणि पॉज तयार होतो.
आता ही मराठा ओबीसी वाद पेटवायचा प्रयत्न सध्या तरी चालू आहे. हे जे मोर्चा आहेत हे मूकमोर्चा आहेत, कुठेतरी डायव्हर्ट करायचा प्रयत्न होतो की काय, असं पण सर्वसामान्यांना वाटतं. समजून घ्या, ओबीसी असो किंवा मराठा असो, कोणीही असो, एक माणूस जात म्हणून एक स्त्री पुरुष ह्या दोन्हीच जाती लक्षामध्ये घेऊन एक विचार करा. जर आज संतोष देशमुख नावाच्या एका कार्यकर्त्याचा जर हत्या किंवा मर्डर यांच्या पचनी पडला किंवा तो यशस्वीपणे जी सावरासावरं झाली, तो पूर्णपणे दबून गेला आणि यातून जर गुन्हेगार बाहेर पडले, तर समजून जा त्या गुन्हेगारांना या कायद्याचा वाचक किंवा काहीही संबंध अर्थार्थी राहणार नाही आणि ह्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये परत परत नव्याने महाराष्ट्रामध्ये घडतच राहतील, ह्या कमी होणार नाहीत. ह्याचं जे धाडस आहे आरोपींचं, ते धाडस हे वाढणारच आहे, एवढं मात्र नक्की आहे. आता याच्या माध्यमातून तुम्हाला मी 3 प्रश्न विचारणार आहे. ही लढाई संतोष देशमुख यांच्यासाठीच आहे का? दुसरं, ओबीसी जी आज रस्त्यावरती उठले ती आरोपींना वाचवण्यासाठी उठले का? आणि तिसरं आहे, समाजामध्ये तेढ निर्माण करून अजून किती दिवस संतोष देशमुख तयार करायचे आहेत? तुम्ही उत्तर खाली कमेंटमध्ये द्या. उद्या भेटूया. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. वंदे मातरम. जय हिंद. राम राम. जय शिवराय. जय भीम.